आज आदिवासी दिन आहे आणि खरं तर गेल्या 3 दिवसांपासून वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी वनरंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 दिवसांचा हा कार्यक्रम होता। वेगवेगळे जे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी झाले। तुम्ही आता एकदम आदिवासी पेहरावामध्ये आलात, जय जोहार लिहिलेले पगडी बांधलेली आहे, काय कशा पद्धतीने एकंदरीत कारण की आदिवासी आणि वन या दोन्हीचं एक नातं आहे, तुम्ही कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पहिले आपल्याच माध्यमातून आणि आपल्याला देखील तमाम महाराष्ट्रातील जनतेला 9 ऑगस्ट आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि हा 3 दिवसाचा कार्यक्रम, पूर्वी मी एकच दिवस कार्यक्रम करत होतो, कारण आजच पहिल्यांदा कार्यक्रम करतो असं नाही, 9वं वर्ष कार्यक्रम करतोय। परंतु दरवर्षी त्याला पुन्हा पुन्हा सपोर्ट मिळायला लागला आहे, जनतेचा सपोर्ट मिळायला लागला आहे, म्हणून वाटायला लागलं की बाबा आपण चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी करावा। आणि जड जंगल जमीन याचं जे नातं आहे ते कशा पद्धतीने याचं प्रदर्शन त्या ठिकाणी दाखवावं, समाजातल्या काही नाविन्यपूर्ण गोष्टी केलेल्या लोकांना पुरस्कार द्यावा, म्हणून देखल्या मिंटा असेल किंवा अनिल वसावे असेल किंवा ती उईके म्हणून मुलगी असेल किंवा दिलीप गावित असेल। आता दिलीप गावित जरी आज इथं नव्हता तरी पण त्याचं अभिनंदन आम्ही त्या ठिकाणी केलं आहे। अशा याच्यातून एक समाजातील मुलामुलींना त्या ठिकाणी स्फूर्ती मिळेल, त्यांना शाबासकीची थाप दिल्यानंतर त्यांना पुढं जाण्यासाठीचं एक आव्हान किंवा त्यांच्याकडून अपेक्षाही आम्ही व्यक्त करू, अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित करत असतो। खरं तर याच कार्यक्रमाला सुनेत्रा पवार आल्या, तुमच्या पक्षाच्या त्या नेत्या आहेत, शरद पवार सुद्धा या कार्यक्रमाला होते। त्यानंतर जर पाहिलं तर आज छगन भुजबळ, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे जवळपास सगळे नेते या कार्यक्रमाला हजर होते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचे काही यातून संकेत आहेत का? नाही, ह्या संदर्भातलं मी भाष्य करणार नाही, परंतु मी जेव्हापासून कार्यक्रम करतो तेव्हा सुरुवातीला मी विधान भवनला कार्यक्रम करत होतो, उद्धव साहेब आले होते, अजितदादा आले होते, प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे लोक, नार्वेकर साहेब येत असतात। आता आज सुद्धा नार्वेकर साहेब येणार होते पण आउट ऑफ गेल्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही। तसंच त्या दिवशी सुनेत्राताई, त्यांना बोलवलं, ओपनिंगला आल्या त्यांच्याबरोबर पक्षाचे काही पदाधिकारीसुद्धा आले। काल पवारसाहेब विथ फॅमिली सगळं कुटुंब इथं आलं। सुप्रियाताई येत असतात, आताच्या वेळेला सुप्रियाताई दिल्लीत होत्या म्हणून आल्या नाही, नसं त्याच्या पाठीमागच्या कार्यक्रमांना येत होत्या। भुजबळ साहेब मागच्या वर्षी होते, यंदा आहेत। आता पेडणेकरताई कुठल्या पक्षाच्या आहेत काय आहे त्याच्यापेक्षा त्या आल्या। ह्याच्या कल्याणच्या महापौर काल आल्या, मुंबईच्या महापौर काल आल्या। म्हणजे इथं फक्त आदिवासी आणि आदिवासी, पक्षाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, त्याच्यामुळे तुम्ही असा अर्थ कुठंतरी काढू नका। आणखी एक प्रश्न असा आहे की आदिवासी म्हटलं की रानभाज्या आल्या, त्यानंतर मोहाचे लाडू आले, मोहफुलं असते, ही सगळ्या गोष्टी असतात। खरं तर ते नैसर्गिक अन्न आदिवासी स्वतःही त्याचं उत्पादन करतो आणि खातो सुद्धा। एकीकडे तुमच्याकडे अन्न व औषध प्रशासन खातं आहे, मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांवरती कारवाया केल्या जातात। अन्न व ज्या आदिवासींच्या मूळ नैसर्गिक जी काही उत्पादने आहेत ती पोहोचवण्यासाठीची आता तुमची कशा पद्धतीने भूमिका असणार आहे, नंबर 1। नंबर 2 की ज्या पद्धतीने FDAच्या कारवाया सुरू आहेत त्याबद्दल काय सांगा? FDAच्या कार्यवाहीबद्दल मी फारसं काही बोलणार नाही, कारण आजचं हे 3 दिवस मी एकच ठरवलं का फक्त आदिवासी दिन आणि आदिवासी दिन। परंतु तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो का ह्याच्यातून जनतेनं एक बोध घेतला पाहिजे का आदिवासी लोक जेवढी तुम्हाला दिसली असतील, आज हजारो लोक होती, एकाची तब्येत अशी खूप फॅट, खूप काही वेगवेगळं व्यंग, अमुक धमुक, आजार फाजार, म्हातारा माणूससुद्धा त्याच ताकदीनं आज एवढा मोठा पायात मला वाटतं 4-4, 5-5 किलोची घुंगरं बांधून आणि एवढा जोरात नाचायचा, 1-1 तास म्हातारा माणूस नाचतो। याचा अर्थ त्या निसर्गाने त्याला निर्भेळ सगळं दिलं आहे। आणि म्हणूनच याच्यातून शहरीवासियांनी माझं विनंती आहे का ग्रामीणमधून जे काही इथं येत असेल ते थोडं तपासून व्यवस्थित घेतलं आणि जर खाल्लं तर मला वाटतं आमच्याच सारखं, मला जसं आज इथं बेर्डेताई होत्या किंवा उसगावकरताई होत्या किंवा हास्य जत्रेतली मंडळी होती, त्यांनी विचारलं होतं, मागच्या वर्षी मला भाऊ कदमांनी विचारलं होतं, हे तुमची लोक डाएट काय करतात,
तर त्यांना डाएटच नाही ना. त्यांचं डाएट म्हणजे निसर्गानं निर्माण केलेला भाजीपाला वगैरे. आता इथं भोकरीचं लोणचं होतं, करवंदीचं लोणचं होतं. भोकर तुम्हाला कोणाला माहिती आहे आणि नसेल कदाचित, पण त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीचे कंटेन आहेत. तसं मोहाच्या लाडूचं बर्फीचं सांगितलं, मोहू म्हणला का दारूशी जोडला जातो, पण नाही. मोहू हा पौष्टिक आहे का जो महाराष्ट्र सरकारनं आता मोहाचे लाडू अंगणवाडीतल्या मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून त्या ठिकाणी देऊ केला आहे. याचा अर्थ त्याच्यात ते कंटेन पोषकच आहेत. का जसं मी म्हणतो का मोहू फूल हे आदिवासी माणसाचं ड्रायफ्रूट आहे. हेच सगळं अन्नपदार्थ आहेत. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता तुम्ही काय कशा पद्धतीने हे सगळी पुढच्या आगामी काळातली रणनीती असणार आहे? हाच माझा प्रयत्न राहील की खेड्यात जे आता मी पोहोचवण्यापेक्षा लोकांनाच कळायला लागले का जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून लोकांनाच वाटायला लागले का आता आपण जसं आता भुजबळ साहेब बोलले, आता BP शुगर, गव्हाची चपाती खाऊच नका, मग काय खा, नागलीची भाकर, नाचणीची किंवा ज्वारीची, अशा पद्धतीचं खायचं म्हणलं तर कुठं मिळतं? ते ग्रामीणलाच मिळतं. आणि कुठं मिळतं? जिथं बागायत एरिया आहे तिथं नाही. ते जिथं निसर्गाच्या भरोशावरची शेती आहे, पावसाच्या भरोशावरची शेती आहे, तिथंच या गोष्टी मिळतात. त्याच्यामुळं निश्चितच त्याला एक उभारी मिळेल का त्याची मागणी शहरांमध्ये वाढेल. नक्कीच जे काही आदिवासी अन्नपदार्थ आहेत, ही सगळी अन्नपदार्थ निसर्गाच्या माध्यमातून ही सगळी तयार होत असतात आणि त्याच अन्नपदार्थांना सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडून जास्तीत जास्त लोकांनी निसर्गाकडे वळावा असा संदेश सुद्धा या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अरविंदसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.